ताप साधारण खूप कॉमन आहे आणि सगळ्यांनाच माहिती असतं. ताप म्हणजे काय असतं की शरीराचं जे तापमान असतं तर ते वाढतं. जे नॉर्मल आहे त्याच्यापेक्षा वाढतं. जे नॉर्मल तापमान आहे ते 37 डिग्री सेल्सिअस 37 डिग्री सेल्सिअस ते 98.6 डिग्री सेल्सिअस फॅरेनहीट. हे दोन वेगळे युनिट आहे. हे डिग्री सेल्सिअस आहे 37 आणि 98.6 फॅरेनहीट असतं. या दोन्ही याच्यामध्ये मोजतात, पण जनरली फॅरेनहीटचं वापर जास्त होतं. तर ताप ॲक्च्युली जो आहे तर ते एक इंडिकेशन असतं की आपलं शरीर जे आहे ते लढतं आहे. मग ते लढते कशासोबत आहे, तर तुम्ही ऐकलं असेल की इन्फेक्शन असतात. मग त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहे, व्हायरसेस आहे आणि दुसरे मायक्रो ऑर्गॅनिझम छोटे जीव असतात त्याच्यासोबत असतं आणि त्याच्यामुळं शरीराचं जे टेम्परेचर आहे ते वाढत असतं. इतरही कारणं असू शकतात, म्हणजे इन्फेक्शन व्यतिरिक्त इतरही कारणं असू शकतात ज्याच्यामुळं ताप येऊ शकतो आणि शरीर लढत असतं. आणि ताप हे त्याचं एक डायरेक्शन, ते एक सांगणं आहे शरीराचं की मी लढतो आहे. तर काय असतं की ताप साधारण जर खूप जास्त झाला तर ते डॉक्टरला दाखवणं महत्त्वाचं आहे. तर साधारण 99 नंतर जर ताप वाढत असेल 100-100 तर तो जास्त झाला, त्यावेळेस डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे आणि टेम्परेचर कंट्रोल करणं गरजेचं आहे. आणि हे सगळं जे आहे तर हे सगळं आपल्याला थर्मामीटरने कळतं. थर्मामीटर इझिली अवेलेबल आहे मेडिकल स्टोअरमध्ये. आपण ते घ्यायचं असतं आणि ते चेक करायचं. सिम्पल प्रोसिजर आहे त्याची. तर ताप आल्यावर घाबरून न जाता एक जनरल गोष्ट लक्षात ठेवायचं की साधारण 98.6पर्यंत 99पर्यंत साधारण ताप जो आहे तो नॉर्मल असू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त जात असेल तर मग डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. आणि ताप येणं हे एक स्वाभाविक प्रतिक्रिया आहे शरीराची. काही काही केसेसमध्ये अस्वाभाविक असू शकते, पण जनरली स्वाभाविक असते ज्यावेळेस इन्फेक्शन होत असतात. जसं की आता पावसाळा आहे वगैरे, या केसेसमध्ये टेम्परेचर वाढतं, म्हणजे थ्रोट इन्फेक्शन वगैरे हे इन्फेक्शन होत असतात आणि त्याच्यामुळं ताप येणं हे एक नॉर्मल गोष्ट आहे. आणि जर वाढत असेल तर ते ॲबनॉर्मल आहे, ही गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचं आहे.